नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर साधी माणसं या मालिकेमध्ये। आता निरूपा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत असते की आमच्या घरी हे, आमच्या घरी ते, आमचा मोठा मुलगा खूप छान जॉबवर आहे आणि परत ते आणि तेव्हा आता माझी मोठी सून आहे ती खूप चांगल्या घराण्यातली आहे, कारण आता निरूपाला लहानी सूनसुद्धा आता श्रीमंत घराण्यातलीच पाहिजे असते, त्याच्यामुळे ती खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत असते। तेव्हा तर ती पाहुण्या त्या असतात, त्या म्हणतात की काय हो तुमची ही कोण आहे, हिची ओळख करून दिलीच नाही तुम्ही। तर ती म्हणते ती ना माझी मधली सून आहे। लगेच तर पाहुण्या म्हणतात की हा यांचं दत्त मंदिरासमोर छोटं हिच्या आईचं हारांचं फुलांचं दुकान आहे तेच ना। तेव्हा तर निरूपा म्हणते नाही नाही, फुलांचं हाराचं मोठं शाप आहे, छोटं दुकान नाही आहे, मोठं शाप आहे। आता हे ऐकून मीरालाही मोठा धक्का बसला, खोटं कशाला बोलायचं, खरं ते खरं। तेव्हा आता लगेच सत्या इतका चिडतो, सत्या म्हणतो असं काही नाही आहे, माझ्या सासूचं छोटं दुकान आहे, ते पण छोटं लोटगाडीचं गाडा आहे, बाकी काही नाही आहे। आता सगळे अपमान केलेला असतो निरूपाचा, आणि रवीचं पण काही तुमच्या मुलीवर प्रेम नाही आणि रवी तर तिच्याशी लग्नसुद्धा करणार नाही। आता हे बोलून सुद्धा आता निरूपाच्या नाकावर टिचून त्याने सगळं गोंधळ घातलेला असतो। तर आता मंडळी, आता सत्याला माफ करेल का आता निरूपा, कारण निरूपाचे सगळे सत्य तर त्या पाहुण्यांसमोर आलेले असतात। तर आता ते पाहुणे आणि ती मुलगी आता रवीशी लग्न करायला तयार होईल का, ते हे ऐकूनच आता सत्याने गोंधळ घातलेला असताना आता ते सगळे निघून जातात। तर मंडळी, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की निरूपा आता चांगल्याच सत्याचा काट्याने काटा काढते आणि त्यामध्ये आता मीराचे सुद्धा हाल होतात। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।